यानंतर बघूयात अधिवेशनात झालेल्या शेवटच्या दिवशीच्या खडाजंगीच्या बातम्या। मराठा आंदोलनातील 548 पैकी 324 गुन्हे मागे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती। मुंबईतून हिरांचा एकही उद्योग बाहेर गेला नाही, देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईमध्ये उभारणार, जीएसटी मध्येही सवलत देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आपल्याकडनं एकही उद्योग शिफ्ट झालेला नाही, एकही नाही। आता भारतामध्ये $38 बिलियन इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ती आपण एकट्या मुंबईतनं करतो, जी एकूण निर्यातीच्या 75% आहे। विदर्भाला न्याय द्यायचा नाहीये असं सरकारनं सांगावं, ठरावावर चर्चा करायला तयार नाहीत। सभागृहात नाना पटोले आक्रमक, तर तुमचा खरा चेहरा उघड झाल्यानं मिरची लागली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। आणि ठराव आणलेला त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही, हे विदर्भ विकासाच्या विरोधात आहे। न्यायांचं काय झालं, कार्गोचं काय झालं, त्याचं उत्तर हे देऊ शकत नाही अध्यक्ष महाराज साहेब। अध्यक्ष महोदय, एक मिनिट अध्यक्ष महोदय, मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली म्हणून मिरची लागली आहे, मिरची। उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र झालाय। ड्रग्ज माफियांना राजाश्रय देण्याची राज्यात नवीन व्यवस्था तयार झाली आहे। ललित पाटील प्रकरणावरून जयंत पाटलांचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा। तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे। उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे। कुठल्याही ठिकाणी जावा, मोठ्या शहरात जावा, ड्रग्जचं अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय। दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये 5% घट, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर आमचं सरकार ड्रग्ज बाबत मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करत आहे। महाविकास आघाडीने ललित पाटीलची कस्टडीही घेतली नाही, फडणवीसांचा हल्लाबोल। 13,125 आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर 24,000 लोकांवर ड्रग्सची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा गृहमंत्र्यांचं दुसऱ्याचे पक्ष फोडण्याकडेच लक्ष। राज्यात सणावाराला दंगली घडण्याची भीती, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। त्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा। हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत। गृहमंत्री अनुभवी असताना अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज कसा झाला? राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, मुद्दाम सामाजिक तेढ निर्माण केली जाते, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। रोमिन छेडा छोटा अदानी आहे का? विधानसभेत वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। असा पडला की हा रोमी चड्डाबद्दल एवढी मी चर्चा ऐकली, हा छोटा अडाणी आहे की काय असं मला वाटलं, कारण तो सर्व क्षेत्रामध्ये काम करतोय ना आता। त्यामुळे आता अडाणीजी पण सगळ्या क्षेत्रामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय काम करतात, म्हणून ते मला असं वाटलं की छोट्या प्रमाणामध्ये ते पण तसेच झाले आहेत का। 2 दिवस उद्धव ठाकरे यांचं अधिवेशनामध्ये दर्शन झालं, हे विशेष। हे अधिवेशनाचं फलित म्हणावं लागेल, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। 2 दिवस माननीय उद्धव ठाकरेजी यांचं दर्शन आम्हाला अधिवेशनामध्ये घडलं, हे या अधिवेशनाचं एक फलितच मानलं पाहिजे।